सोलापूरच्या पासपोर्ट ऑफिस ते सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिर समोरचा एक रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होता. मात्र आता त्याचे काम पूर्ण झाले असले तरी वाहनधारक एकाच रस्त्याने ये जा करत आहेत. त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. हे गांभीर्य ओळखून सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते योगीन गुज्जर आणि प्रमोद चिंचुरे यांनी काही वेळ थांबून नागरिकांना दुसऱ्या बाजूचा रस्ता वापरण्याची सूचना देताना दिसून आले आहे. वाहनधारक एकच रस्ता वापरत असल्याने ट्रॅफिकची देखील समस्या उद्भवली होती. यावेळी रस्त्यावर उतरून स्वतः वाहनधारकांना मार्ग सांगत दुसऱ्या रस्त्याचा वापर करा असे आवाहन करताना दिसून आले आहे. नमस्कार, मी योगीन गुज्जर. आता या क्षणी मी सोलापूरच्या पासपोर्ट ऑफिस समोर उभा आहे. या पासपोर्ट ऑफिसपासून श्री सिद्धेश्वर मंदिरचा जो प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत हा रस्ता अनेक वर्ष एकेरी वाहतूक सुरू होती. नुकताच हा रस्ता पूर्ण झालेला आहे. आपल्या माननीय पालकमंत्र्यांनी विशेष 1 कोटी रुपये याच्यासाठी विशेष मंजूर करून हा रस्ता तयार झालेला आहे. पण गेल्या 3-4 वर्षातली लोकांची जी काही सवय लागलेली आहे की लोक या साईडनी जायला तयार नाही आहेत, तर आम्ही आणि आमचे काही सहकारी दररोज संध्याकाळी इथे 1 तास उभे राहून लोकांना मार्गदर्शन करून त्या रस्त्यावरनं पाठवत आहोत. माझी पोलीस खात्याला विनंती आहे की एक 8 दिवस त्यांनी दिवसभर इथे एक वाहतूक पोलीस त्यांनी इथे उभा करावा लोकांना सवय लागेपर्यंत. म्हणजे त्या रस्त्यावरती जे काही आता अवैध रीतीने वाहनं उभी केली जात आहेत, अतिक्रमण होत आहे, ते सुद्धा होणार नाही. आणि एकाच बाजूनी जी वाहतूक जात होती तिथे पुढे जाऊन ट्रॅफिक जॅम होत होतं, ते सुद्धा होणार नाही. धन्यवाद. मागे 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 वळ मागे वळ मागे वळ. ते लोक इकडे यायला लागले, तिकडे आपण पाठवा. चालले चाललं का इकडे यायला इकडे